नमस्ते. केदार सीकर सनातन संस्कार चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत BGM-010 म्हणजेच भगवद्गीता मराठी भाष्य पुस्तक वाचन भाग क्रमांक 10. मागच्या 9व्या भागामध्ये आपण भगवद्गीता अध्याय 2 सांख्ययोगाच्या 24व्या श्लोकापर्यंत पोहोचलो होतो. 24वा श्लोक पूर्ण केला होता आणि आता या 10व्या भागामध्ये आपल्याला 25व्या श्लोकापासून पुढे जायचं आहे. आपल्याला सुरुवातीलाच विनंती आहे की थोडासा वेळ काढून कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. या भगवद्गीता मराठी भाष्य पुस्तक वाचन उपक्रमातील पहिले 9 भाग जर आपण आतापर्यंत ऐकले नसतील तर कृपया माझ्या प्लेलिस्टला जाऊन पहिले 9 भाग पण ऐका. माझ्या प्लेलिस्टला जाण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलच्या नावाला किंवा लोगोला क्लिक करा. आतमध्ये चॅनल ओपन झाल्यावर आतमध्ये उजव्या बाजूला वरती प्लेलिस्ट नावाचं बटन असेल. त्या प्लेलिस्ट नावाच्या बटनला क्लिक करा. तिथे तुम्हाला माझ्या वेगवेगळ्या प्लेलिस्ट दिसतील. त्यामध्ये भगवद्गीता मराठी भाष्य पुस्तक वाचन नावाची माझी प्लेलिस्ट असेल. त्या प्लेलिस्टला आपण जर क्लिक केलं तर एकामागोमाग आपण सर्व पहिले 9 भाग ऐकू शकाल. आणि ह्यापुढेही मी जेवढे भाग करणार आहे रेकॉर्डिंग ह्या उपक्रमाचे जेवढे होतील तेवढे सगळे भाग मी त्या प्लेलिस्टमध्ये ऍड करणार आहे. त्याच मराठी उपक्रमाच्या प्लेलिस्ट बरोबरच तुम्हाला तिथे माझ्या इतर उपक्रमांच्या सुद्धा प्लेलिस्ट बघायला मिळतील. ते उपक्रम सुद्धा तुम्ही ऐकू शकता किंवा पाहू शकता. चला तर मग वेळ न दवडता थेट सुरुवात करूयात आजच्या भागाला. भाग क्रमांक 10 BGM भगवद्गीता मराठी भाष्य पुस्तक वाचन भाग क्रमांक 10. प्रत्यक्ष भागाला सुरुवात करण्यापूर्वी किंवा श्लोक वाचायला सुरुवात करण्यापूर्वी एकदा परमात्म्याचं ध्यान करूयात. ओम श्री परमात्मने नमः. छोटंसं ध्यान. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. ओम श्री विष्णवे नमः. ओम श्री परमात्मने नमः. भगवद्गीता अध्याय 2 सांख्ययोग ज्याचं नाव आहे आणि त्याचा आपण आता 25व्या श्लोकापासून सुरुवात करणार आहोत. 25व्या श्लोकावर आधी एकदा एक कटाक्ष टाकूयात. मनातल्या मनात वाचूयात आणि मग प्रत्यक्ष वाचूयात म्हणजे चुका होण्याच्या शक्यता कमीत कमी होतील. अव्यक्त्योयमचिन्त्योयम अविकार्योयमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. पुन्हा एकदा. अव्यक्तोयमचिन्त्योयम अविकार्योयमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. पुन्हा एकदा. क्षमा असावी. अव्यक्तोयमचिन्त्योयम अविकार्योयमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. पुन्हा एकदा. अव्यक्तोयमचिन्त्योयम अविकार्योयमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं, पुन्हा एकदा आठवण करून देतो. भगवद्गीता श्लोक शुद्ध वाचन किंवा पठण हा आपला ह्या उपक्रमाचा अजिबात उद्देश नाहीये. पहिल्यांदा मी भगवद्गीता वाचत आहे आयुष्यामध्ये. जरी मी भरपूर सराव केलेला असला हे श्लोक वाचण्याचा तरी सुद्धा काही त्रुटी होत आहेत. पण त्या सुधारण्यासाठी वारंवार जर प्रयत्न केला तर नक्की जमतं. हा आपला अनुभव झालेला आहे. त्यामुळे आपण जिथे चूक होईल तिथे परत वाचत आहोत. तुमच्या समोर स्क्रीनवरती श्लोक दिसत आहे त्यामुळे तुम्ही माझ्यापेक्षा जास्त शुद्ध रूपाने सुद्धा वाचू शकता किंवा शक्यता आहे की आपल्यातल्या बऱ्याच लोकांना संपूर्ण गीता शुद्ध रूपाने भगवद्गीता पाठ असण्याची पण शक्यता आहे आणि शुद्ध रूपाने म्हणत असण्याची पण शक्यता आहे. पण आपल्या ह्या उपक्रमाचा तो उद्देश नाहीये की शुद्ध रूपाने भगवद्गीता वाचणे. आपला उद्देश आहे भगवद्गीता समजावून घेणे. भगवद्गीता वाचन करण्याचा शुद्ध वाचन करण्याचा आपला दुसरा उपक्रम आहे. त्यामुळे इथल्या झालेल्या चुकाबद्दल मला क्षमा असावी ही विनंती आहे. 25व्या श्लोकाचा अर्थ. हा आत्मा अव्यक्त आहे, अचिंत्य आहे आणि विकाररहित आहे असे म्हटले जाते. म्हणून हे अर्जुना, हा आत्मा वर सांगितल्याप्रमाणे आहे हे लक्षात घेऊन तू शोक करणे योग्य नाही. आता भगवद्गीतेच्या अत्यंत महत्त्वाच्या भागामधून आपण चाललेलो आहोत. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश करायला प्रारंभ केलेला आहे आणि भगवान आपल्याला श्रीकृष्ण आपल्याला खूप साऱ्या गोष्टी समजावून सांगतायत जो भगवद्गीतेतला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.
आता 25व्या श्लोकावरच्या प्रश्न उत्तरांना सुरुवात करूयात. पहिला प्रश्न, आत्म्यास अव्यक्त आणि अचिंत्य म्हणण्याचा हेतू काय आहे? उत्तर, आत्मा कोणत्याही इंद्रियाद्वारे जाणता येत नाही म्हणून त्याला अव्यक्त असे म्हणतात आणि तो मनाचाही विषय नव्हे म्हणून त्याला अचिंत्य म्हटले आहे. उत्तर, पुढचा प्रश्न, आत्म्यास अविकार्य म्हणण्याचा अर्थ काय आहे? उत्तर, आत्म्यास अविकार्य म्हणून अव्यक्त प्रकृतीपेक्षा त्याचा वेगळेपणा प्रतिपादित केलेला आहे. त्याचा अर्थ असा की सर्व इंद्रिये आणि अंतःकरण हे प्रकृतीचे कार्य आहे. ते आपल्या कारणरूप असलेल्या प्रकृतीस विषय बनवू शकत नाही म्हणून प्रकृती ही अव्यक्त व अचिंत्य आहे, परंतु निर्विकार नव्हे. तिच्यात विकार उत्पन्न होतो आणि आत्म्यामध्ये कधीही कोणत्याही अवस्थेमध्ये विकार होत नाही म्हणून प्रकृतीपेक्षा आत्मा अत्यंत वेगळा आहे. पुढचा प्रश्न, या आत्म्यास वरील प्रकारे जाणून घेतल्यावर तुझे हे शोक करणे उचित नव्हे या म्हणण्याचा अभिप्राय काय? बघा, आपल्याला छोटे छोटे विषय, प्रत्येक श्लोकामधले बारकावे, त्यातले शब्द, त्यातल्या संज्ञा, या सगळ्यांचा अर्थ आणि त्याबद्दलचं स्पष्टीकरण आणि खूप सारं ज्ञान, जे नुसता भगवद्गीतेचा अर्थ जर आपण वाचला, प्रत्येक श्लोकाचा अर्थ जर नुसता वाचला तर जे आपल्याला समजणार नाही, असं बरंच काही आपल्याला ह्या उपक्रमातून मिळतं आहे. त्यामुळे थोडंसं कष्टाचं काम आहे, पण हे व्हिडिओ आपण ऐकले तर आपण खूप सुखी आणि आनंदी व्हाल ही मला खात्री आहे. या प्रश्नाचं उत्तर बघूयात काय आहे. याद्वारे असा भाव दर्शवला आहे की आत्मा वरील प्रकारे नित्य, सर्वगत, अचल, सनातन, अव्यक्त, अचिंत्य व निर्विकार आहे हे जाणून घेतल्यावर शोक करणे हे घडूच शकत नाही. श्लोक क्रमांक 26चा संबंध. वरील श्लोकात भगवंतांनी आत्म्यास अजन्मा व अविनाशी म्हणून त्यासाठी शोक करणे अनुचित आहे असे सिद्ध केले आहे. आता पुढील 2 श्लोकात आत्म्यास औपचारिकरित्या जन्मणारा मरणारा मानल्यावरही त्याच्यासाठी शोक करणे अनुचित आहे असे सिद्ध केलेले आहे. श्लोक क्रमांक 26 एक कटाक्ष टाकूयात आणि मग म्हणूयात. अथ चैनम नित्यजातम नित्यम वा मन्यसे मृतम तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि. अर्थ, परंतु जर तू आत्मा नेहमी जन्मणारा आणि व मरणारा आहे असे मानत असशील तरी सुद्धा हे महाबाहो तू अशा रीतीने शोक करणे योग्य नाही. आत्म्याला जरी तू मरणारा आणि जन्मणारा समजत असतील तरी सुद्धा शोक करणं योग्य नाहीये. हे आता परमेश्वर अर्जुनाला समजावून सांगतायत, म्हणजेच आपल्याला समजावून सांगतायत. त्या 26व्या श्लोकावरचा पहिला प्रश्न, अथ आणि च ही दोन्ही अव्यये येथे कोणत्या अर्थी आली आहेत आणि त्यांच्याबरोबर या आपल्या आत्म्याला तू सदा जन्मणारा किंवा सदा मरणारा असा मानत असशील तरीही शोक करणे उचित नव्हे या वाक्याचा अभिप्राय काय? उत्तर, अथ आणि च ही दोन्ही अव्यये येथे औपचारिक स्वीकृतीची बोधक आहेत. यांच्यासहित वरील वाक्याने भगवंतांनी असा भाव दर्शवला आहे की जो आत्मा हा वास्तविक जन्मणारा व मरणारा नाही आणि हीच गोष्ट यथार्थ आहे, तरीही तू जर हा आत्मा नेहमी जन्मणारा म्हणजे प्रत्येक शरीराच्या संयोगामध्ये प्रवाह रूपाने नेहमी जन्मणारा मानत असशील आणि नेहमी मरणारा म्हणजे प्रत्येक शरीराच्या वियोगामध्ये प्रवाह रूपाने नेहमी मरणारा आहे असे मानत असशील तरी या मान्यतेप्रमाणेही तुला त्यासाठी किंवा अशा प्रकारे ज्या शोकाचे वर्णन पहिल्या अध्यायाच्या 28व्या पासून 47व्या श्लोकापर्यंत केले आहे तो शोक करणे योग्य नव्हे. म्हणजे अर्जुना, तुला जरी असं वाटत असलं की आत्मा एका शरीरात जातो, प्रवाह जातो त्याचा म्हणजे जन्म होतो आणि त्या शरीरातून निघून दुसऱ्या शरीरात जातो म्हणजे तो शरीरातून बाहेर निघतो म्हणजे आत्मा मरतो, असं जरी तुला वाटत असलं तरी सुद्धा तू शोक करणं योग्य नाहीये असं परमेश्वर अर्जुनाला समजावून सांगतात. 27वा श्लोक एक कटाक्ष टाकूया आणि मग वाचूयात. जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्ममृतस्य च तस्मात् परिहार्येर्थे नत्वं शोचितुमर्हसि. अर्थ, कारण असे मानल्यास त्यानुसार जन्मास आलेल्याला मृत्यू निश्चित आहे आणि मेलेल्याला जन्म निश्चित आहे, म्हणून ह्या उपाय नसलेल्या गोष्टींविषयी तू शोक करणे योग्य नाही. आता त्याच्या पुढची स्टेज सांगतायत भगवंत आपल्याला की पहिल्या श्लोकामध्ये सांगितलं की जन्मणारा मरणारा मानत असला तरी शोक योग्य नाही आणि आता त्याच्या पुढची स्टेज आपल्याला सांगतायत की
प्रत्येक जन्माला येणाऱ्याला मृत्यू हे निश्चित आहे, त्यामुळे त्या अर्थाने सुद्धा तू शोक करणं योग्य नाहीये ह्या श्लोकात सांगतायत. बघूया प्रश्न उत्तरामधून आपल्याला अजून माहिती मिळेल त्याबद्दल. प्रश्न पहिला आहे, हीचा अर्थ येथे काय आहे? उत्तर, ही हा शब्द हेतूच्या अर्थी आला आहे. पूर्वीच्या श्लोकात ज्या मान्यतेप्रमाणे भगवंतांनी शोक करणे अनुचित आहे असे सांगितले आहे, त्याच मान्यतेप्रमाणे युक्तीनेच ती गोष्ट या श्लोकात सिद्ध केली आहे. पुढचा प्रश्न, ज्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे, ही गोष्ट बरोबरच आहे, कारण जन्मलेला हा कायम राहत नाही, ही गोष्ट सर्वांना माहीत आहे. परंतु जो मेला आहे त्याचा जन्म निश्चित आहे हे कसे? कारण जो मुक्त होतो त्याचा पुनर्जन्म होत नाही, हे तर प्रसिद्धच आहे. आणि त्याचे संदर्भ दिलेत त्यांनी पुढे. उत्तर, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. पुनर्जन्माबद्दल आपल्यातल्या खूप लोकांना ज्ञान नसतं किंवा मला तरी काही ज्ञान नाहीये. खूप सारे प्रश्न असतात आणि परपंथीयांकडून समाजाकडून दुसऱ्या लोकांकडून आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला हे प्रश्न विचारले जाऊ शकतात, याची खिल्ली उडवली जाऊ शकते. आणि जर त्याची योग्य उत्तरं आपल्याला माहीत नसतील, आपल्या पुढच्या पिढीला माहीत नसतील, तर आपल्याच धर्माबद्दल आपल्याला घृणा वाटणं चालू होणार आहे. आणि हे टाळण्यासाठी हे बेसिक ज्ञान तरी आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि अत्यंत महत्त्वाचं ज्ञान हे आपल्यासाठी आहे त्या गीता प्रेस गोरखपूरचे आणि त्या जगदयालजी गोयंदकांजींचे आभार की ज्यांनी आपल्याला हे ज्ञान मोफत उपलब्ध करून दिलं. उत्तर या प्रश्नाचं, येथे भगवंत वास्तविक सिद्धांताची चर्चा करीत नाहीत. भगवंताचे म्हणणे त्या अज्ञानी लोकांच्या दृष्टीने आहे की जे आत्म्याचे जनन मरण नित्य मानतात. त्यांच्या मते जो मरणधर्मी आहे त्याचा जन्म होणे हे निश्चित आहे, कारण त्या मान्यतेप्रमाणे कोणाची मुक्ती होणे शक्य नाही. खऱ्या सिद्धांतात मुक्ती मानली गेली आहे, त्यात आत्म्यास जन्मणारा मरणारा सुद्धा मानलेले नाही. जन्मणे मरणे हे सर्व अज्ञानजनितच आहे. पुढचा प्रश्न, तस्मात या पदाचा अभिप्राय काय आहे? तसेच अपरिहार्यर्थेचा अर्थ काय आहे आणि त्याच्यासाठी शोक करणे अनुचित का आहे? उत्तर, तस्मात हे पद कारणवाचक आहे. याचा उपयोग करून अपरिहार्यर्थे याने असे दर्शवले आहे की वरील मान्यतेप्रमाणे आत्म्याचा जन्म आणि मृत्यू निश्चित असल्या कारणाने ती गोष्ट अनिवार्य आहे. त्यात उलटापालट होणे अशक्य आहे. अशा स्थितीत निरुपाय असणाऱ्या गोष्टींसाठी शोक करता येत नाही. म्हणून या दृष्टीने तुझे शोक करणे हे सर्वथा अनुचित होय. पुढच्या श्लोकाकडे जाऊयात. 28वा श्लोक, त्याचा संबंध. पूर्वीच्या श्लोकांनी असे सिद्ध केलेले आहे की आत्म्याला नित्य, अजन्मा, अविनाशी असे मानतात आणि जे त्याला सदा जन्मणारा मरणारा असे मानतात, त्या दोघांच्या मतानेही आत्म्यासाठी शोक करता येत नाही. आता पुढील श्लोकात भगवंत हे सिद्ध करीत आहेत की प्राण्यांच्या शरीराच्या दृष्टिकोनातूनही शोक करता येत नाही. बघा, वेगवेगळे अँगल मृत्यूबद्दलचे, आपल्याला जन्म आणि मृत्यूबद्दलचे वेगवेगळे दृष्टिकोन आपल्याला इथे परमेश्वर सांगत आहेत समजावून. यातलं बरंचसं ज्ञान मला अजिबात नव्हतं. मी आयुष्यात पहिल्यांदा हे सगळं वाचतोय आणि शिकतो आहे. 28वा श्लोक एकदा कटाक्ष टाकू आणि मग म्हणूयात. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. अर्थ, हे अर्जुना, सर्व प्राणी जन्मापूर्वी अप्रकट असतात आणि मेल्यानंतरही अप्रकट होणार असतात, फक्त यामध्ये प्रकट असतात. मग अशा स्थितीत शोक कसला करायचा? प्रश्न, भूतानी हे पद येथे कोणाचे वाचक आहे आणि त्याच्याबरोबर अव्यक्तादीनी, अव्यक्त निधनानी, व्यक्त मध्यानी या विशेषणांचा उपयोगाचा अर्थ काय आहे? उत्तर, भूतानी हे पद येथे प्राणीमात्रांचे वाचक आहे. त्यांच्याबरोबर अव्यक्तादीनी हे विशेषण जोडून असे दर्शवले आहे की पूर्वी म्हणजे जन्मापूर्वी त्यांचा विद्यमान स्थूल शरीराशी काहीही संबंध नव्हता. अव्यक्त निधनानी याने असे दाखवले आहे की शेवटी म्हणजे मरणानंतरही स्थूल शरीराशी त्याचा संबंध राहणार नाही. आणि व्यक्त मध्यानीने असे दर्शवले आहे की केवळ जन्मापासून मृत्यूपर्यंत मधल्या अवस्थेमध्येच ते व्यक्त आहेत, म्हणजे त्यांचा शरीराशी संबंध आहे. जन्मापूर्वीही आत्म्याचा शरीराशी संबंध नाहीये आणि जन्मानंतरही शरीराशी संबंध नाहीये. फक्त या मधल्या अवस्थेमध्ये तात्पुरता संबंध आत्म्याचा शरीराशी आलेला आहे. त्यामुळे त्याच्यासाठी शोक करणं योग्य नाहीये असं भगवंत अर्जुनाला सांगतायत.
पुढचा प्रश्न, अशा स्थितीत शोक काय करायचा या वाक्याचा अर्थ काय आहे? उत्तर, याद्वारे भगवंतांनी दाखवले आहे की ज्याप्रमाणे स्वप्नसृष्टी ही स्वप्न काळापुरती किंवा नंतर नसते, केवळ स्वप्न काळातच मनुष्याचा तिच्याबरोबर संबंध असल्यासारखा वाटतो, त्याप्रमाणे त्या शरीराशी केवळ मधल्या अवस्थेमध्येच संबंध असतो, नित्य संबंध नसतो. त्याच्यासाठी शोक काय करायचा? सुंदर उदाहरण दिलेलं आहे स्वप्नाचं. स्वप्नामध्ये मनुष्याला जे काय दिसतं ती अवस्था फक्त स्वप्नापुरती असते, स्वप्नाच्या आधीही नसते आणि स्वप्नाच्या नंतरही नसते. त्यामुळे त्या स्वप्नवत अवस्थेचा, जी सत्य नाहीये अशा अवस्थेचा किंवा नित्य नाहीये अशा अवस्थेबद्दल शोक का करायचा, असा प्रश्न ते आपल्याला विचारतायत, म्हणजे समजावून सांगतायत. महाभारताच्या स्त्री पर्वाच्या 2ऱ्या अध्यायात विदुरानेही हीच गोष्ट अशा प्रकारे सांगितलेली आहे. आणि एक छोटासा महाभारतातला श्लोक दिलेला आहे. अदर्शनादा पतिताः पुनश्चा दर्शनम गताः नैते तवन तेषाम त्वम तत्र का परिदेवना. म्हणजे ज्यांना तू आपले मानतोस ते सर्व अदर्शनातून आलेले होते, म्हणजे जन्मापूर्वी अप्रकट होते आणि पुन्हा अदर्शनाप्रत जातील, म्हणून वास्तविक ते तुझे नाहीत व तूही त्यांचा नाहीस. मग या बाबतीत शोक का? पुढचा श्लोक 29वा श्लोक आणि त्याचा संबंध. आत्मतत्व अत्यंत दुर्बोध असल्यामुळे ते समजावून देण्यासाठी भगवंतांनी वरील श्लोकाद्वारे भिन्न भिन्न प्रकारे त्याचे स्वरूप वर्णन केले आहे. आता पुढील श्लोकात म्हणजेच 29व्या श्लोकात भगवंत आत्मतत्वाचे दर्शन, वर्णन व श्रवण यांच्या अलौकिकतेचे आणि दुर्लभतेचे निरूपण करीत आहेत. श्लोक क्रमांक 29. एक पॉज, एक छोटासा कटाक्ष आणि मग आपण वाचूयात त्याला. आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवत् पश्यति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. अर्थ बघूया त्याचा. 29व्या श्लोकाचा अर्थ. एखादा महापुरुषच या आत्म्याला आश्चर्याप्रमाणे पाहतो आणि तसाच दुसरा एखादा महापुरुष या तत्वाचे आश्चर्याप्रमाणे वर्णन करतो. तसेच आणखी एखादा अधिकारी पुरुषच याच्याविषयी आश्चर्याप्रमाणे ऐकतो आणि कोणी तर ऐकूनही याला जाणत नाहीत. पहिला प्रश्न 29व्या श्लोकावरचा. कोणा विरळ पुरुषासच हे आश्चर्याप्रमाणे पाहतो या म्हणण्याचा अर्थ काय आहे? उत्तर, याद्वारे भगवंतांनी हे दर्शवले आहे की आत्मा आश्चर्यमय आहे, म्हणून त्यास पाहणारा जगात कोणी विरळाच असतो आणि त्यास तो आश्चर्याप्रमाणे पाहतो. ज्याप्रमाणे मनुष्य लौकिक दृश्य वस्तू ही मन, बुद्धी व इंद्रिय यांच्याद्वारे इदम बुद्धीने पाहतो, त्याचप्रमाणे हे आत्मदर्शन नव्हे. आत्म्यास पाहणे हे अद्भुत व अलौकिक आहे. जेव्हा एकमात्र चेतन आत्म्यापेक्षा भिन्न अशी कोणतीही सत्ताच नसते, तेव्हा आत्मा स्वतः आपल्याद्वारेच आपणास पाहतो. त्या दर्शनामध्ये द्रष्टा, दृश्य व दर्शन ही त्रिपुष्टी राहत नाही, म्हणून हे पाहणे आश्चर्यकारक होय. पुढचा प्रश्न. तसेच कुणी आश्चर्याप्रमाणे याचे वर्णन करतो, या वाक्याचा अर्थ काय? जरा काही वाक्य आपल्याला समजायला जड वाटतील, पण आपण असं जर वाटलं तर थोडासा व्हिडिओ मागे घेऊन पुन्हा एकदा ऐकू शकता, वेग कमी करून ऐकू शकता, व्हिडिओचा स्पीड कमी जास्त करून ऐकू शकता, किंवा हे भाग रिपीट ऐकलेत, जसं मी ऐकतो गाडीमध्ये जाता येता तसं रिपीट ऐकलेत तर थोडं डोक्यात जायला लागतं. जरुरी नाहीये की पहिल्याच प्रयत्नामध्ये संपूर्ण गीता समजली पाहिजे, कारण कित्येक दशके भगवद्गीतेचा अभ्यास करणारे लोक 50 दशके अभ्यास केल्यानंतरही म्हणतात की मला भगवद्गीतेचा 1% भाग सुद्धा अजून समजलेला नाही. त्यामुळे आपण तर त्यांच्यासमोर कुठेच नाही. त्यामुळे आपण अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे की मला पहिल्याच प्रयत्नात सगळी भगवद्गीता समजली पण पाहिजे आणि समजावून पण सांगता आली पाहिजे. हे चुकीचं आहे. आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत, एवढंच. पुढचा प्रश्न. तसेच कुणी आश्चर्याप्रमाणे याचे वर्णन करतो, या वाक्याचा अर्थ काय? उत्तर. याद्वारे भगवंतांनी हा भाव दर्शवला आहे की आत्मसाक्षात्कार झालेले सर्व ब्रह्मनिष्ठ पुरुष दुसऱ्याला समजावून देण्यासाठी आत्म्याच्या स्वरूपाचे वर्णन करू शकत नाहीत. जे महापुरुष परमात्मा तत्व चांगल्या प्रकारे जाणणारे व वेदशास्त्राचे ज्ञाते असतात तेच आत्म्याचे वर्णन करू शकतात आणि त्यांचे ते वर्णन करणे ही आश्चर्याप्रमाणे असते. म्हणजे ज्याप्रमाणे कुणाला समजावण्यासाठी लौकिक वस्तूच्या स्वरूपाचे वर्णन केले जाते त्याप्रमाणे आत्म्याचे वर्णन करणे शक्य होत नाही. त्याचे वर्णन अलौकिक व अद्भुत असते. जितक्या उदाहरणांनी आत्मतत्व समजावून सांगितले जाते त्यातील कोणतेही उदाहरण पूर्णपणे आत्मतत्व समजावून देणारे नसते.
त्याचा कोणताही एक अंशच उदाहरणाने समजून दिला जातो, कारण आत्म्यासारखी इतर कोणतीही वस्तूच नाही. अशा अवस्थेत कोणतेही उदाहरण हे पूर्णतः लागू कसे होईल? तरीही विधिमुख आणि निषेधमुख इत्यादी पुष्कळशा आश्चर्यमय संकेतांनी महापुरुष त्याचा निर्देश करतात. हेच त्यांचे आश्चर्याप्रमाणे वर्णन करणे होय. वास्तविक आत्मा हा कोणाच वाणीचा विषय नसल्याने स्पष्ट शब्दात वाणीने त्याचे वर्णन करता येऊ शकत नाही. आत्म्याचे वर्णन वाणीने करता येणार नाही, कारण हा वाणीचा विषयच नाहीये, असं ते चक्क म्हणतात. खाली एक टीप दिलेली आहे. या श्लोकाशी मिळता जुळता असा कठोपनिषदात मंत्र आहे, तो असा. कठोपनिषदातला एक मंत्र त्यांनी दिलेला आहे, इथे वाचतो मी. श्रवणायापि बहुभिर्यो न लभ्यः शृण्वन्तोऽपि वन्वो यं न विद्युः आश्चर्यो वक्ता कुशलोस्य लब्धाश्चर्यो ज्ञाता कुशलानुशिष्टः. या आयुष्यात पहिल्यांदा वाचतोय, संस्कृत एवढं अवघड, त्यामुळं समजून घेऊ शकता तुम्ही. अर्थ त्या श्लोकाचा कठोपनिषदामधला श्लोक आहे. बघा आपल्याला भगवद्गीतेबरोबर काय काय शिकायला मिळते. जे आत्मतत्व बऱ्याच लोकांना ऐकायलाही मिळत नाही आणि बरेचसे ऐकणारेही ते जाणू शकत नाहीत, त्या आत्म्याचे वर्णन करणारा कोणी एखादा आश्चर्यमय पुरुषच असतो. ते प्राप्त करून घेणारा निपुण पुरुषही कोणी एखादाच असतो आणि त्याचा ज्ञाता सुद्धा कोणा कुशल आश्चर्याकडून उपदेश मिळालेला आश्चर्यमय पुरुषच असतो. पुढचा प्रश्न त्या श्लोकावरचा 29व्या श्लोकावरचा पुढचा प्रश्न. दुसरा कोणी हे आश्चर्याप्रमाणे ऐकतो या म्हणण्याचा अर्थ काय आहे? उत्तर. असे म्हणून भगवंतांनी हा भाव दर्शवला आहे की आत्म्याचे वर्णन ऐकणारा सदाचारी, शुद्धचित्त, श्रद्धाळू, आस्तिक असा महापुरुष विरळाच असतो आणि त्याचे ऐकणेही आश्चर्याप्रमाणे असते. म्हणजे जे पदार्थ तो प्रथम सत्य, सुखस्वरूप आणि रमणीय समजत होता, त्या शरीरादींना तो आपले स्वरूप मानत होता, ते सर्व अनित्य, नाशवंत, दुःख स्वरूप आणि जड आहेत व आत्मा त्यांच्याहून सर्वथा वेगळा आहे, हे ऐकून त्याला मोठे आश्चर्य वाटते. कारण ते तत्व त्याने पूर्वी कधीही ऐकले नव्हते की जाणले नव्हते. कोणत्याही लौकिक वस्तूशी आत्म्याची समानता नाही, यामुळे ते वर्णन त्याला फारच अद्भुत वाटते. तो तन्मय होऊन ते तत्व ऐकतो आणि मुग्ध होऊन जातो. त्याच्या वृत्ती दुसरीकडे वळत नाहीत, हेच त्याचे आश्चर्याप्रमाणे ऐकणे होय. पुढचा प्रश्न. हे ऐकूनही काही लोक जाणत नाहीत या वाक्याचा अभिप्राय काय? उत्तर. याद्वारे भगवंतांनी हे दाखवले आहे की ज्याच्या अंतःकरणात पूर्ण श्रद्धा आणि आस्तिक भाव नसतो, ज्याची बुद्धी शुद्ध आणि सूक्ष्म नसते, असा मनुष्य आत्मतत्व ऐकून सुद्धा संशय व विपरीत भावनेमुळे याचे स्वरूप यथार्थपणे समजू शकत नाही. म्हणून हे आत्मतत्व जाणणे हे अनधिकारी व्यक्तीसाठी मोठे दुर्लभ असते. पुढचा प्रश्न. आश्चर्यवत हे पद येथे आत्म्याचे विशेषण आहे की ते पाहणाऱ्यांचे की सांगणाऱ्यांचे व ऐकणाऱ्यांचे विशेषण आहे की पाहणे, वर्णन करणे व श्रवण करणे या क्रियांचे आहे? उत्तर. आश्चर्यवत हे पद पाहणे, ऐकणे इत्यादी क्रियांचे विशेषण आहे. ते क्रियाविशेषण असल्यामुळे त्याचा भाव कर्ता आणि कर्म यांमध्ये आपोआपच होतो. पुढचा श्लोक 30वा श्लोक, त्याचा संबंध. अशा प्रकारे आत्मतत्वाचे दर्शन, वर्णन व श्रवण यांची अलौकिकता आणि दुर्लभता यांचे प्रतिपादन करून आत्मा हा नित्य अवध्य होय म्हणून कोणत्याही प्राण्यासाठी शोक करणे उचित नव्हे असे सांगत भगवंत सांख्ययोगाच्या प्रकरणाचा उपसंहार करत आहेत. श्लोक क्रमांक 30. देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. अर्थ. हे अर्जुना, हा आत्मा सर्वांच्या शरीरात नेहमीच अवध्य असतो, म्हणून सर्व प्राण्यांच्या बाबतीत तू शोक करणे योग्य नाही. पहिला प्रश्न 30व्या श्लोकावरचा. हा आत्मा सर्वांच्या शरीरात नेहमीच अवध्य आहे या वाक्याचा भावार्थ कोणता? उत्तर. या वाक्यात भगवंतांनी हा भावार्थ दर्शवला आहे की संपूर्ण प्राण्यांची जितकी म्हणून शरीरे आहेत त्या सर्व शरीरात एकच आत्मा आहे. शरीरांच्या भेदामुळे अज्ञानाने आत्म्यात भेद वाटतो, वास्तविक भेद नाही, आणि तो आत्मा नेहमी अवध्य आहे. त्याचा कोणीही कोणत्याही साधनाने कधीही नाश करू शकत नाही. पुढचा प्रश्न. यामुळे संपूर्ण प्राण्यांसाठी तू शोक करण्यास योग्य नव्हेस या वाक्याचा भावार्थ काय?
उत्तर, या वाक्यात हेतुवाचक तस्मात पदाचा उपयोग करून भगवंतांनी हे दर्शवले आहे की या प्रकरणी ही गोष्ट चांगल्या प्रकारे सिद्ध झाली आहे की आत्मा हा सदा सर्वदा अविनाशी आहे, त्याचा नाश करण्यास कोणीही समर्थ नाही, म्हणून तो कोणत्याही प्राण्यासाठी शोक करणे उचित नव्हे. कारण जर आत्म्याचा नाश कोणत्याही काळात कोणत्याही साधनाने होऊच शकत नाही तर त्याच्यासाठी शोक करण्याची संधीच कुठे आहे. म्हणून तू कोणाच्याही नाशाच्या शंकेमुळे शोक न करता युद्धास तयार हो. पुढचा श्लोक, त्याचा संबंध. येतपर्यंत भगवंतांनी सांख्य योगाप्रमाणे अनेक तऱ्हेच्या युक्तींनी नित्य, शुद्ध, बुद्ध, सम, निर्विकार आणि आणि अकर्त्या आत्म्याचे एकत्व, नित्यत्व, अविनाशित्व इत्यादींचे प्रतिपादन करून व शरीरे विनाशशील असल्याचे सांगून आत्म्यासाठी शरीरांच्यासाठी अथवा शरीर आणि आत्म्याचा वियोग यासाठी शोक करणे हे अनुचित असल्याचे सिद्ध केले. त्याचबरोबर प्रसंगावशात आत्मा हा जन्मणारा व मरणारा असे मानल्यावरही शोक करण्याचे अनौचित्य प्रतिपादित केले आणि अर्जुनास युद्ध करण्याची आज्ञा केली. आता पुढील 7 श्लोकांमध्ये क्षात्र धर्माप्रमाणे शोक करणे अनुचित सिद्ध करून भगवंत अर्जुनास युद्धासाठी उत्साहित करीत आहेत. म्हणजे आता आत्मा, शरीर या सगळ्या गोष्टी परमेश्वरांनी समजावून सांगितल्या, भगवंतांनी अर्जुनाला समजावून सांगितल्या. आता थोडासा टोन चेंज करतायत, म्हणजे विषय बदलतोय त्यामध्ये. आता भगवंत अर्जुनाला आज्ञा करणार आहेत ते क्षत्रिय धर्म किंवा क्षात्र धर्म जो असतो त्याची आठवण करून देऊन युद्धाला प्रेरित करणार आहेत अर्जुनाला. त्यामुळे थोडासा विषय बदलतो इथे 31व्या श्लोकापासून. श्लोकावरती एक कटाक्ष टाकू आणि मग म्हणूयात. स्वधर्ममपि चावेक्ष न विकंपितुमर्हसि धर्म्याधियुद्धात् श्रेयोऽन्यक्षत्रियस्य न विद्यते. स्वधर्ममपि चावेक्ष न विकंपितुमर्हसि धर्माद्युद्धात् श्रेयोऽन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. अर्थ, तसेच स्वतःचा धर्म लक्षात घेऊनही तू भिता कामा नयेस, कारण क्षत्रियाला धर्माला अनुसरून असलेल्या युद्धाहून दुसरे कोणतेही कल्याणकारक कर्तव्य नाही. आता क्षात्र धर्माची आठवण अर्जुनाला करून देत आहेत. प्रश्न पहिला या श्लोकावरचा, येथे अपि या पदाच्या प्रयोगाचा काय उद्देश आहे. उत्तर, येथे अपि या पदाचा प्रयोग करून भगवंतांनी हे दर्शवले आहे की आत्मा हा नित्य व शरीरे ही अनित्य आहेत असे समजल्यावर शोक करणे किंवा युद्धादींमुळे भयभीत होणे योग्य नव्हे. ही गोष्ट मी तुला समजावून सांगितलेली आहे. त्याशिवाय जर तू आपल्या वर्णधर्माकडे पाहशील तरी सुद्धा तू भयभीत होऊ नकोस, कारण युद्धापासून परावृत्त न होणे हा क्षत्रियाचा स्वाभाविक धर्म आहे. पुढचा प्रश्न, ही या पदाचा अभिप्राय काय आहे. उत्तर, ही हे पद हेतुवाचक आहे. त्याचा अभिप्राय असा आहे की भयभीत का होऊ नये याचे समर्थन उत्तरार्धात केले आहे. पुढचा प्रश्न, क्षत्रियासाठी धर्मयुक्त युद्धापेक्षा दुसरे कोणतेही श्रेय नाही या वाक्याचा भावार्थ काय. उत्तर, या वाक्याने भगवंतांनी असेही दर्शवले आहे की ज्या युद्धाचा प्रारंभ अनिती किंवा लोभामुळे केलेला नसेल, तसेच ज्यामध्ये अन्यायाचरण केले जात नसेल परंतु धर्मसंगत असेल, कर्तव्य म्हणून जे प्राप्त झालेले आणि जे न्यायानुकूल केले जात असेल असे युद्धच क्षत्रियाला इतर सर्व धर्माच्या पेक्षा अधिक कल्याणकारी आहे. क्षत्रियासाठी त्याच्यापेक्षा दुसरा कोणताही कल्याणप्रद धर्म नाही, कारण धर्ममय युद्ध करणारा क्षत्रिय अनायासे इच्छेप्रमाणे स्वर्ग किंवा मोक्ष प्राप्त करून घेऊ शकतो. म्हणजे क्षत्रियाचा युद्ध करणे म्हणजे व्हॅलिड रिझन असलेलं युद्ध करणे, म्हणजे धर्मासाठी युद्ध करणे हा त्याचा स्वाभाविक धर्म आहे आणि हा स्वतःचा धर्म पाळून तो मोक्षाला प्राप्ती करून घेऊ शकतो. स्वर्गाची किंवा मोक्षाची प्राप्ती क्षत्रिय करून घेऊ शकतो. ह्याची आठवण भगवंत श्री अर्जुनाला करून देतात. आता तुमच्या लक्षात येईल, आता त्यांनी संबंधामध्ये सांगितलं होतं की पुढचे 7 श्लोक याच विषयावरती आहेत, क्षात्र धर्म या विषयावरती आहेत, म्हणून बहुतेक पुढच्या प्रत्येक श्लोकाला संबंध येणार नाही, थेट श्लोक येतील. आता पुढचे अजून 6 श्लोक. यदृच्छयाचोपपन्यम स्वर्गद्वारमपावृतम सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम. अर्थ, हे पार्था, आपोआप समोर असलेले उघडलेले स्वर्गाचे दारच असे हे युद्ध भाग्यवान क्षत्रियांनाच लाभते.
पहिला प्रश्न 32व्या श्लोकावरचा, पार्थ या संबोधनाचा उद्देश काय? येथे अर्जुनास पार्थ या नावाने संबोधित करून भगवंतांनी त्याची माता कुंती हिने हस्तिनापुराहून येताना जो निरोप दिला होता त्याची पुन्हा आठवण करून दिलेली आहे. त्यावेळी कुंतीने भगवंतांना सांगितले होते की, एक श्लोक आहे, वाचायला जरा अवघड जाईल पण समजून घ्या. एतद् धनंजयो वाच्यो नित्योद्युक्तो वृकोदरः यदर्थम क्षत्रिया सूते तस्य कालो य मागतः. म्हणजे धनंजय, अर्जुनास व नेहमी कटिबद्ध असणाऱ्या भीमाला तू हे सांग की ज्या कार्यासाठी क्षत्रिय माता मुलाला जन्म देते ती वेळ आता समोर उभी ठाकली आहे, असं कुंतीने त्यांना सांगितलं होतं. धनंजय अर्जुनास सांगायला भीमाला अर्जुनाला सांगितलं होतं की तू भीमाला हे सांग. पुढचा प्रश्न, येथे युद्धम या पदाबरोबर यदृच्छयोपपन्नम हे विशेषण देऊन त्याला अपावृतम स्वर्गद्वारम म्हणण्याचे उद्देश काय आहे? उत्तर, यदृच्छयोपपन्नम हे विशेषण देऊन असे दाखवले आहे की तू हे युद्ध जाणून बुजून उभे केले नाहीस. तुम्ही सर्वांना समझोता करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु जेव्हा कोणत्याही प्रकारे तुमची ठेव म्हणून ठेवलेले राज्य युद्धाशिवाय परत करण्यास दुर्योधन राजी झाला नाही, जेव्हा त्याने स्पष्टपणे सांगून टाकले की सुईच्या टोकावर राहील एवढीही जमीन मी पांडवांना देणार नाही, तेव्हा तुम्हाला नाईलाजाने युद्धाची तयारी करावी लागली. म्हणून हे युद्ध तुमच्यासाठी यदृच्छयोपपन्नम म्हणजेच इच्छा नसताना हे युद्ध आपोआपच मिळालेले आहे. तसेच अपावृतम व स्वर्गद्वारम ही विशेषणे लावून असे दाखवले आहे की हे उघडलेले स्वर्गाचे दार आहे. अशा युद्धात मृत्यू पावलेला मनुष्य सरळ स्वर्गाला जातो, त्याच्या मार्गात कोणीही अडथळा आणू शकत नाही. आता एक इथे खुलासा करू इच्छितो. इथे भगवद्गीतेमध्ये उल्लेख होणारा स्वर्ग किंवा मोक्ष आणि त्या तिकडच्या म्हणजे दुसऱ्या मजहबमध्ये जी जन्नत असती त्याची इथे कंपॅरिझन होऊ शकत नाही. त्यांच्या जन्नतीचं वर्णन जर तुम्ही जाणून घेतलं आणि आपल्या स्वर्गाचं वर्णन जर जाणून घेतलं, आपला स्वर्ग म्हणजे मोक्ष आहे किंवा मुक्ती आहे आणि ती परमेश्वरामध्ये सामावून जाणं आहे किंवा परमेश्वरामध्ये एकत्रित होणं, पुन्हा एकदा मिसळणं आहे. पुनर्जन्मापासून मुक्ती ही आपली कन्सेप्ट आहे आणि त्यांची जन्नतची कन्सेप्ट तुम्ही ऐकायची असेल तर तुम्ही एक्स मुस्लिम चॅनल जाऊन ऐकू शकता. तुम्हाला तिथे त्यांची जन्नतची कन्सेप्ट ऐकायला मिळेल. त्यामुळे त्यांची जन्नत आणि आपला स्वर्ग यांची बरोबरी किंवा कंपॅरिझन कधीही होऊ शकत नाही. पुढचा प्रश्न, अशा प्रकारे युद्ध भाग्यवान क्षत्रियांनाच मिळते या वाक्याचा अभिप्राय कोणता? या वाक्याने भगवंतांनी असे दाखवले आहे की असले आपोआप कर्तव्य म्हणून मिळालेले धर्ममय युद्ध आणि ज्या युद्धाने स्वर्गाचे द्वार उघडले आहे असे युद्ध हे प्रत्येक क्षत्रियाला लाभत नाही. एखाद्या मोठ्या भाग्यशाली क्षत्रियासच मिळते. म्हणून तुझे हे मोठे भाग्य आहे की तुला हे धर्ममय युद्ध अनायासे मिळाले आहे, म्हणून तू आता माघार घेऊन चालणार नाही. पुढच्या श्लोकाचा संबंध, अशा प्रकारे धर्ममय युद्ध करण्यामध्ये लाभ आहे असे दाखवून आता ते न करण्यामागील हानी भगवंत दाखवत आहेत. ते अर्जुनाला युद्धासाठी उत्साहित करीत आहेत. आता तू युद्ध नाही केलंस, धर्म म्हणजे अधर्म केलास. युद्ध करणे हा तुझा धर्म आहे आणि तर तू युद्ध नाही केलंस म्हणजेच अधर्म केलास तर काय, हे आता परमेश्वर अर्जुनाला समजावून सांगतायत. अत चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततः सधर्मं कीर्तिंच हित्वा पापम अवाप्स्यसि. अर्थ, 33व्या श्लोकाचा अर्थ, परंतु जर तू हे धर्मयुक्त युद्ध केले नाहीस तर स्वधर्म्य आणि कीर्ती गमावून पापाला जवळ करशील. म्हणजे तू हे धर्मयुद्ध जर तू केलं नाहीस तर तू पापाला जवळ करशील असं भगवान म्हणतात. आता प्रश्न उत्तर या 33व्या श्लोकावरचे. अथ या पदाचा अर्थ काय आहे? उत्तर, अथ हे पद येथे पक्षांतर दुसरा पर्याय या अर्थाने आलेले आहे. याचा अर्थ असा की आता प्रकारांतराने युद्धाचे कर्तव्य सिद्ध केले जात आहे. पुढचा प्रश्न, संग्रामम बरोबर इमम आणि धर्म्यम या दोन्ही विशेषणांचा उपयोग करून असे का सांगितले आहे की जर तू युद्ध केले नाहीस तर स्वधर्म आणि कीर्ती गमावून बसशील व तुला पाप लागेल? उत्तर, याच्याद्वारे भगवंतांनी असे दाखवले आहे की हे युद्ध धर्ममय असल्यामुळे आवश्यक कर्तव्य आहे. ही गोष्ट तुला चांगल्या प्रकारे समजावली आहे. तरी तू काही कारणामुळे युद्ध न करशील तर तुझ्या हातून
स्वधर्माचा त्याग घडेल आणि निवात कवचादी दानवांच्या बरोबर युद्धात विजय मिळाल्यामुळे व भगवान शंकरांच्या बरोबर युद्ध केल्यामुळे तुला जी या जगात कीर्ती लाभली आहे ती नष्ट होईल. याशिवाय कर्तव्याचा त्याग केल्यामुळे तुला पाप लागेलच. म्हणून तू जो पापाच्या भीतीने युद्धाचा त्याग करीत आहेस आणि भयभीत होत आहेस ते सर्वथा तुला अनुचित होय. पुढचा श्लोक 34. अकीर्तिंचापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम संभावितस्य चाकीर्तिं मरणादतिरिच्यते. पुन्हा एकदा वाचू का? अकीर्तिंचापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम संभावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते. अर्थ, तसेच सर्व लोक तुझी चिरकाळ अपकीर्ती सांगत राहतील आणि सन्माननीय पुरुषाला अपकीर्ती मरणाहूनही दुस्सह वाटते. 34व्या श्लोकावरचा पहिला प्रश्न. येथे अपि या पदाचा प्रयोग करून असे सांगण्याचा काय उद्देश आहे की सर्व लोक बराच काळ टिकून राहणारी तुझी अपकीर्ती सांगत राहतील? उत्तर. अपि या पदाचा उपयोग करून या वाक्याने भगवंतांनी असे दर्शवले आहे की केवळ स्वधर्म आणि कीर्तीचा नाश होईल आणि तुला पाप लागेल एवढेच नसून त्याच्याबरोबर देवता, ऋषी, मनुष्यादी सर्व लोक तुझी अशा प्रकारे अनेक प्रकारे निंदा पण करतील आणि ती अपकीर्ती अशी नव्हे की जी थोड्या दिवसांपुरती असेल तर ती अनंत काळ राहील. म्हणून तू युद्धाचा त्याग करणे सर्वथा अनुचित होय. पुढचा प्रश्न. सन्माननीय पुरुषाला अपकीर्ती ही मरणापेक्षा मोठी असते या वाक्याचा भावार्थ काय? उत्तर. या वाक्याने भगवंतांनी असे दर्शवले आहे की कदाचित तुला वाटत असेल की अपकीर्ती झाल्यानेच आमचे काय वाईट होणार आहे, तर असे मानणे योग्य नव्हे. जो मनुष्य जगात प्रसिद्ध होतो त्याला बरेच लोक श्रेष्ठ मानतात. अशा पुरुषांना अपकीर्ती मरणापेक्षाही अधिक दुःखदायक असते. म्हणून जेव्हा तशी अपकीर्ती होईल तेव्हा तू ती सहन करू शकणार नाहीस, कारण तू या जगात मोठा शूरवीर व श्रेष्ठ पुरुष म्हणून प्रसिद्ध आहेस. स्वर्गातून पाताळापर्यंत सर्व ठिकाणी तुला प्रतिष्ठा लाभलेली आहे. पुढचा श्लोक 35वा श्लोक. भयाद्रणा मंस्यन्ते त्वां महारथाः येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्. भयाद्रणात् उपरतं मंस्यन्ते त्वां महारथाः येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्. अर्थ 35व्या श्लोकाचा. शिवाय ज्यांच्या दृष्टीने तू आधी अतिशय आदरणीय होतास त्यांच्या दृष्टीने आता तुच्छ ठरशील. ते महारथी तुला भिवून युद्धातून काढता पाय घेतला असे मानतील. प्रश्न 35व्या श्लोकावरचा प्रश्न पहिला. त्यांच्या दृष्टीने तू फार सन्माननीय असूनही तुच्छ बनशील या वाक्याचे तात्पर्य काय? उत्तर. वरील वाक्याने भगवंतांनी हे दाखवले आहे की भीष्म, द्रोण आणि शल्य इत्यादी व विराट, द्रुपद, सात्यकी, दृष्टद्युम्न इत्यादी महारथी जे तुझा आदर करतात, तुला मोठा शूरवीर, महान योद्धा आणि धर्मात्मा मानतात, त्यांच्या दृष्टीने तू युद्धाचा त्याग केल्यामुळे निंद्य बनशील. ते तुला डरपोक समजू लागतील. पुढचा प्रश्न. भीतीमुळे तू युद्धापासून परावृत्त झालास असे महारथी पुरुष मानतील या वाक्याचे तात्पर्य काय? उत्तर. या वाक्याने भगवंतांनी स्पष्ट केले आहे की महारथी पुरुषांच्या दृष्टीतून तू उत्तरशील. अभिप्राय असा की अर्जुनाने आपल्या स्वजन समूहावर दया करून किंवा हे युद्ध पाप समजून त्याचा त्याग केला आहे असे ते महारथी समजणार नाहीत. ते असे समजतील की त्याने भयभीत होऊन आपले प्राण वाचवण्यासाठी युद्ध करणे सोडून दिले. अशा परिस्थितीत युद्ध न करणे हे कशाही प्रकारे तुझ्या दृष्टीने योग्य नव्हे. 36वा श्लोक. अवाच्यवादांश्च बहुन वदिष्यन्ति तवाहिताः निंदन्तस्तव सामर्थ्यम ततो दुःखतरम नुकिम. अर्थ 36व्या श्लोकाचा. तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याची निंदा करील असे तुला पुष्कळसे नको नको ते बोलतील. याहून अधिक दुःखदायक काय असणार आहे? पहिला प्रश्न 36व्या श्लोकावरचा. 34व्या श्लोकात असे सांगितले आहे की सर्व प्राणी तुझी निंदा करतील. मग येथे पुन्हा हे सांगण्यात काय वैशिष्ट्य आहे की शत्रूची माणसे तुझ्या सामर्थ्याची निंदा करीत किंवा तुझ्या बाबतीत अश्लाघ्य वचन उच्चारतील? उत्तर.
34व्या श्लोकात सामान्य माणसांकडून केल्या जाणाऱ्या निंदेचे वर्णन आहे आणि येथे दुर्योधनादी शत्रूंच्याकडून तोंडावर बोलल्या जाणाऱ्या निंदायुक्त दुर्वचनांचा निर्देश आहे. ती निंदा फक्त सन्माननीय पुरुषांना अधिक दुःखदायक वाटते, सर्वांना नव्हे. परंतु आपल्या तोंडावर शत्रूचे दुर्वचन ऐकून तर सामान्य माणसालाही भयंकर दुःख होते. म्हणून भगवंत म्हणतात की केवळ जगात तुझी निंदा होईल आणि आजवर तुला जे शूरवीर समजत होते ते तुला डरपोक समजतील. बघा किती बारकावे आपल्याला भगवद्गीतेमधले हे गोविंदकाजी समजावून सांगत आहेत. धन्यवाद त्या गोविंदकाजींचे आणि गीता प्रेस गोरखपूरचे. एवढेच नव्हे तर त्यातील ज्यांना तुझे अहित व्हावे असे वाटते, तुझी हानी झालेली पाहून ज्यांना आनंद वाटतो, ते तुझे दुर्योधनादी वैरी तुझे चल पराक्रम आणि युद्ध कौशल्य इत्यादींची निंदा करीत तुझ्यावर तऱ्हेतऱ्हेच्या असह्य वाघबाणांचा वर्षाव करतील. ते म्हणतील, अर्जुन कसला वीर, तो जन्मजात नपुंसक आहे, त्याच्या गांडीव धनुष्याचा व त्याच्या पौरुषाचा धिक्कार असो. पुढचा प्रश्न, त्यापेक्षा अधिक दुःख आणखी कोणते? उत्तर, या वाक्याचा अभिप्राय काय? उत्तर, याद्वारे भगवंतांनी वरील घटनेचा परिणाम फार दुःखमय असल्याचे सांगितले आहे. याचा अर्थ असा की यापेक्षा जास्त दुःख तुझ्यासाठी दुसरे काय असणार. म्हणून आता तू जे युद्धाचा त्याग करण्यात सुख आहे असे समजतोस आणि युद्ध करण्यात दुःख मानतोस, ती मोठी चूक होय. युद्धाचा त्याग करण्यामध्ये तुला सर्वात जास्त दुःख आहे. आपण रेकॉर्डिंग चालू करून बराच वेळ झालेला आहे. मी एक्झॅक्ट वेळ बघितली नाही आज, पण 30-40 मिनिटं नक्की झालेली आहेत. आता आपण इथे या 36व्या श्लोकावरती थांबूयात. पुढच्या 11व्या भागामध्ये अध्याय 2 भगवद्गीता अध्याय 2 सांख्ययोग 37व्या श्लोकापासून आपण सुरुवात करूयात. आपल्याला नेहमीच्या विनंत्या की कृपया आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, एक छोटीशी कॉमेंट या व्हिडिओला नक्की करा, कारण आपली कॉमेंट माझ्यासाठी फार उपकारक ठरणार आहे. ज्यांना माझ्यासारखी भगवद्गीता शिकून घेण्याची इच्छा आहे अशा लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवण्यासाठी आपले लाईक्स, कॉमेंट्स आणि चॅनलला केलेलं सबस्क्रिप्शन हे मला खूप मदत करणार आहे. मला मदत म्हणून नाही, मला त्यातून काही फायदा होणार नाही, मला 5 पैसे मिळत नाहीत, पण हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावेत. भगवद्गीतेचं ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं, त्यांना भगवद्गीतेची गोडी लागावी, म्हणून आपल्याला ही विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा, एक छोटीशी कॉमेंट करा. मला त्यामध्ये माझ्या चुका दाखवल्या तरी चालतील, माझे दोष दाखवले तरी चालतील. आवडलं असेल तर कौतुक लिहिलं तर त्याहून उत्तम, पण एक छोटीशी कॉमेंट नक्की करा ही आपल्याला विनंती आहे. माझ्या केदार सीकर सनातन संस्कार चॅनलला अजून जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ही विनंती आहे. नोटिफिकेशनची घंटी ऑन करा म्हणजे पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील. आणि माझ्या चॅनलवर जाऊन माझ्या प्लेलिस्टवरती एकदा अवश्य कटाक्ष टाका. माझ्या प्लेलिस्टचा तुम्हाला खूप उपयोग होणार आहे. वेगवेगळ्या प्लेलिस्ट वेगवेगळ्या विषयांच्या बनवलेल्या आहेत. तुम्हाला ज्या विषयांमध्ये रस असेल त्या विषयाच्या प्लेलिस्टमधले व्हिडिओ तुम्ही सिरियली ऐकण्यासाठी त्या प्लेलिस्टचा खूप उपयोग होतो. त्यामुळे माझ्या प्लेलिस्टला सुद्धा व्हिजिट करा ही आपल्याला नम्र विनंती आहे. आणि शेवटची विनंती की आपल्याला जर हे माझा प्रयत्न आवडत असेल तर माझ्यासारखा प्रयत्न करू इच्छिणाऱ्या लोकांना म्हणजे आपल्या आप्तेष्टांना प्रवृत्त करण्यासाठी त्यांना ह्या व्हिडिओच्या लिंक सुद्धा आपण फॉरवर्ड करू शकता आणि त्या आपण कराव्यात ही आपल्याला विनंती आहे. चला तर मग लवकरच 11व्या भागात भेटूया जिथे आपण 37व्या श्लोकापासून सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत सर्वांना जय श्री हरी, जय श्री हरी, जय श्री हरी. धन्यवाद.